लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जघन निहित पानिं मंडनं मंडनं, तरुण तुलसीमाला कंदरो कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयानी सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू, प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्दत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्राप्त प्रस्तुत. संप्राप्त सेवा माता पित्यांची आहे आणि ती जगदंबा माता माऊलीच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये
बाजूला असलेला जलाशय, चहूबाजूने असलेला निसर्गरम्य वातावरणामध्ये पवित्र पुण्यवान या निमोन नगरीमध्ये परिसराचं वैभव असलेली ही नगरी सगळ्याच बाबतीत सर्वच बाबींनी मला वाटते संपन्न असलेली ही निमोन नगरी आणि त्या संपन्नतेमध्ये चार चांद लागतात म्हणजे या मंदिरानं. अगदी गावचं नाक, गावाची कळा मंदिरावरून लक्षात येते. म्हणून इथं उपस्थित असलेल्या सर्व निमोनकर मंडळींच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. संप्राप्त सेवा दुग्ध शर्करा योग आहे. पितरांची कृतज्ञता, मायबापांची कृतज्ञता. अर्थात 1 वर्षापूर्वी आपल्याला सोडून निजधामाला ज्यांचं जाणं झालं अशा कैलासवाशी सोनाबाई सोमनाथ घुगे माऊली, आणि 5 वर्षापूर्वी तुम्हाला मला सोडून जे निजधामाला निघून गेले ते आदरणीय वैकुंठवाशी सोमनाथ नंदीराम घुगे बाबा. मायबापांच्या पुण्यतिथ्या, मायबापांची गोड जेवणं, मायबापांचे वर्ष श्राद्ध पुरुषांच्या जीवनातील पर्वकाळ असतो. पुरुषासी पर्वकाळ जन्मात घडे कवेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. ती पवित्र वेळ असते धर्माची. सगळं सोडावं आणि आधी धर्म करावा, आणि हा पुत्राच्या जीवनातील धर्म आहे. म्हणून माऊलींचे दोन्हीही सुपुत्र आदरणीय आमचे बाळनाथ सोमनाथ घुगे आणि नवनाथ, नावं सुद्धा तशीच आहेत, सगळे नाथच आहेत. मला वाटते नाथापासून चालू असलेली जी परंपरा आहे आणि तशी परंपरा योग्यच आहे. श्रीसंत एकनाथ महाराजांचेच अवतार म्हणजे माझे श्रीसंत भगवान बाबा महाराज, आणि त्याच वंशातले तुम्ही आम्ही सर्वजण. या दोन्हीही चिरंजीवानी आपल्या परिवाराच्या सहकार्याने मायबापांचा हा मोठा उत्सव आयोजित केलेला आहे. सोम सूर्यादी ग्रहणी येऊनी करीती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माय बापांचे सोहळे असतात. बाबा माझे गुरुवर्य प्रातस्मरणीय ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे नेहमी म्हणायचे अशा कीर्तनामध्ये, भारतीय वारकरी परंपरा आणि भारतीय सनातन संस्कृती जगामध्ये 1 नंबर आहे. त्याचं कारण आहे, इथे जन्माचाही सोहळा केला जातो आणि मृत्यूचाही सोहळा केला जातो. नाहीतर इतरांकडे असे मंडप एवढे टाकून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूनंतर सोहळे केले जात नाहीत. पण फक्त वारकरी संप्रदाय जगाला दाखवतो की आम्ही जन्मतानाही आमचा सोहळा असतो आणि आम्ही मेल्यानंतर सुद्धा आमचा सोहळाच होतो. ही परंपरा फक्त वारकरी संप्रदायाची आहे. जगामध्ये मीठ चोळणारे कमी नाहीत. मिठाच्या पुड्या सगळ्यांच्या खिशात आहेत. सध्या जर जगाकडे पाहिलं, सध्या जर हे मोर्चे, हे आरक्षण, हे वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतंय की सगळेजण मिठाच्याच पुड्या खिशात ठेवलेले आहेत. पण या जगामध्ये ही वारकरी परंपरा चालवणारे साधू संत मायबाप हो महान आहेत. त्याचं कारण एकच आहे, साधू संत आपल्या खिशामध्ये हळदीची पुडी आणि लोणी ठेवून फिरतात. जगातल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मीठ चोळायला कमी नाही. कुणालाही जखम झाली तर मीठ टाकायला लोक उभे असतात. पण फक्त वारकरी संप्रदायातले जे संत जे तुमच्याकडे धावून येतात आणि तुमच्या जखमेवर हळद लावण्याचं काम करून ती जखम मिटवतात. त्याच अनुषंगाने आज संप्राप्त सेवेसाठी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय हळदीची पुडी जगासाठी खिशात ठेवून रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करणारे माझे श्रीसंत तुकोबाराय
आणि त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अतिशय उत्कृष्ट असा हा अभंग माय माऊलीच्या आणि बाबांच्या सेवेसाठी मुद्दाम होऊन घेतला. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज आईला कमळाच्या फुलात उचलतात आणि संतांच्या पंगतीत आणून बसवतात. संत मोठे आहेत, संत जगाच्या व्यथा कमी करणारे आहेत. संतांच्या कथा जगाची व्यथा घालवतात. देवापेक्षाही मोठे असणारे संत, त्या संतांना देण्यासाठी तुकाराम महाराजांकडे उपमा नव्हती. तुकोबाराय अहोरात्र प्रयत्न करत होते. असे सगळे साधक म्हणायचे, तुकाराम महाराज बोला ना, संत नेमके असतात कसे, संत म्हणजे नेमकं काय, आम्ही ते कसे ओळखावेत. जर जगाच्या वेदना घालवणारे संत, जगाचं दुःख घालवणारे संत आणि परमात्मा प्राप्तीचा आनंद करून देणारे संत एवढे महान आहेत, तर ते आहेत कसे. तेव्हा त्याला तुकोबारायांनी दिलेलं उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला संत ओळखणं तुमच्या माझ्यासारख्यांचं काम नाही. संतांनीच संतांना ओळखावं, भक्तांनीच भक्तांना ओळखावं. जर आपलं कल्याण, आपलं हित करणारे या जगात संतांपेक्षा बेटर, संतांपेक्षा चांगलं दुसरं कोणी नसेल बाबा, तर मग ते संत कळले पाहिजेत आणि नंतर ते मिळले पाहिजेत. संत कळावेत, मग मिळावेत आणि मग सत्संगती घडावी, तर आपलं हित आहे. मग सांगा ना तुकाराम महाराज, तुम्ही तुमच्या हिताचं ओझ म्हणता की संतांशिवाय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि तुम्ही त्या अनुषंगानं तुमच्या जीवनाचं, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या हिताचं ओझ जर संतांवर टाकलेलं असेल, तिकडून इकडे येऊया. बाबूराव महाराज तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतांवरी ओझे. पण संत नेमके कसे, त्यांच्यावर ओझ टाकायचे, तर संत असतात कसे. पहिल्यांदाच आपल्या गावी आलोय, बरं वाटलं, खूप छान वाटलं, सुंदर परिसर आहे, माणसं तितकीच छान आहेत. मग तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहेत, बाबा असे संत तुम्हाला कळणार नाहीत. संत जर ओळखायचेच असतील तर आपापल्या घरात या. संत शोधायला जगात फिरायची आवश्यकता नाही, तुम्ही तुमच्या घरात या. मी तुम्हाला संतांचं लक्षण सांगतो. आणि गोड दृष्टांत दिले, लक्षण सांगितलं, कसे असतात संत, काय करतात संत. जसे प्रत्येक घरातली माय माऊली आपल्या लेकराच्या हितासाठी शेवटचा श्वास सुद्धा घेऊन तयार असते. त्या लेकराच्या हितासाठी, त्या लेकराच्या कल्याणासाठी, त्याचं कल्याण करण्यासाठी शेवटचा श्वास सुद्धा जी देते. आता ऐका, तसं जगाचं कल्याण करण्यासाठी स्वतःचा शेवटचा श्वास सुद्धा जे देऊ शकतात ते संत आहेत. लेकुराचे हित, माझे गुरुवर्य म्हणायचे, फार सोपं करून सांगा. लेकुराचे हित, जसं एखादी माऊली आपल्या लेकराच्या हितासाठी रात्रंदिवस तळमळते, वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आता इकडे या, जसे जगाचे हित जाणे संतांचे चित्त, तसे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. का एवढं हित? आपला शेवटचा श्वास देईपर्यंत, आपला जीव देईपर्यंत लेकराचं कल्याण करण्यासाठी एवढी माऊली का सुचलेली असते. आणि जगाचं कल्याण करताना स्वतःचं जीवन समर्पित करण्यासाठी संत का एवढे पुढाकार घेतात, का स्वतःचा जीव समर्पित करतात या देशासाठी, समाजासाठी. त्याचं उत्तर आहे दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये कळवळा आहे, तेच दुसऱ्यासाठी स्वतःचा प्राणही देऊ शकतात. ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय आपण पाहून घ्या. दैवी संपत्तीच्या लक्षणामध्ये या सगळ्या व्याख्या येऊन गेल्या. गडे लेकरावर जर, माझी भाषा कळते का तुम्हाला? तुमची जरा झोकातली भाषा आहे अशी.
मी जरा तिकडं लातूरकडचा कळलं का मी काय बोललेला होते, कळलं तुम्हाला माझी भाषा, तरी प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न आहे. आमच्याकडे जरा असं म्हणजे असं बोलतात, काय कळलं की काय कळलं की काय नाही की काय करूलास की खाऊला लाव पिऊला लाव जाऊला लाव काय करायचं, असं अशी भाषा असते थोडी, समजून घ्या. ज्याच्याकडे कळवळ आहे, ज्याच्या अंतकरणात कळवळ आहे, तेच दुसऱ्याचं हित करू शकतो, आणि ज्यानं स्वतःचं हित साधलेलं आहे तोच दुसऱ्याचं हित करू शकतो. व्यवहारातलं उदाहरण दिलं, प्रत्येक घरातलं उदाहरण दिलं. मग एखादं उदाहरण द्या, एखादा दृष्टांत द्या, आणि मग प्रतिदृष्टांत दिला तुकोबारायांनी. पोटी भार वाहे 2 किलोचा विना 2 घंटे न वाहे आणि न साहे, सहन होतं का? होत नाही. पण पोटी भार वाहे 2.5 3.5 किलोचा गोळा पोटामध्ये जी वागवते, आत नाजूक कातड्यामध्ये वागवते. बाबा पोटात जर पांडुरंग दादा नाना पोटात जर आपल्या एक 10 तोळ्याचं जर एखादं नाणं गेलं तर ते सुद्धा सहन होत नाही. पण 2.5-3 किलोचा गोळा ती 9 महिने 9 दिवस वागवते. त्याचे सर्वस्व ही साहे, आणि मग जन्माला आल्यानंतर त्याचं सगळं सहन करते. तसं या जगाचे सगळे दोष, या जगाची सगळी कुबुद्धी, या जगाचा शिव्या शाप जे पोटात वागवतात. पोटी भार वाहे, आणि तेवढा भार वाहून ह्या जगाचा शाप घेऊन आणि आपल्या पोटात ठेवून जगाला देवत्वाची प्रचिती करून देतात, अर्थात देवबुद्धी देतात, लोकांची द्वेष बुद्धी घेतात, सहन करतात आणि जगाला देवबुद्धी देतात. जशी माऊली 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्याला साठवते, तसे संत अजन्म या लोकांचे सगळे दोष साठवतात, आपल्याकडे घेऊन जगाला देवबुद्धी देतात. त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. अशा पद्धतीने या प्रकारे जशी माऊली लेकराचं ओझ घेते, तद्वत संत जगाचं ओझ घेतात. संत हे सहकारी साखर कारखाना आहेत आणि माऊली ही मर्यादित लिमिटेड कारखाना आहे. एवढंच लक्षात ठेवा. माऊली जगाचं हित करू शकत नाही. माऊली आपल्या लेकराला सोडून दुसऱ्याच्या लेकरावर तितकी माया करू शकत नाही. माऊली आपल्या लेकराच्या हितासाठी जीव देऊ शकते, पण जगासाठी देऊ शकत नाही. फक्त समजावून देण्यासाठी तुकोबारायांनी माऊलीचा दृष्टांत वापरला. देव सुद्धा जिथं कमी पडला, संतांच्या पंगतीत बसायला देव सुद्धा कमी पडतो. आई मात्र संतांच्या पंगतीत बसवता येते, बसू शकते, आणि तुकोबारायांनी आईला संतांच्या पंगतीत बसवलं. अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ. विठाला विठाला आपण सहज म्हणतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत स्वतःच सर्वस्व देतात जगाकरिता. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं, माझ्यापर्यंत ज्यांनी मोबाईलच्या माध्यमातून हा निरोप पोहोचवला, आणि या माझ्या सगळ्या दीपावलीच्या या शुभ मुहूर्तावर वसुबारस आणि धनतेरस या दिवशी सगळ्या बहिणींचं दर्शन करून दिलं,
आणि ती म्हणजे खात्यावर पगारी पडलेल्या बहिणींचं. सगळ्यांचा पगार दिवाळीचा जमा झालेला आहे, त्यामुळे मी भाग्यवान आहे. बहिणी श्रीमंत आहेत, मला काय कमी आहे? माहेरे श्रीमंती तुम्हायसी, मग तिथं काय कमी आहे? हे सगळे माझे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य विद्वज्जन, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. पांडुरंग नाना यांच्याकडून मला या कार्यक्रमासाठी, सेवेसाठी आलेली आज्ञा. पांडुरंग नाना सानप, आणि त्यानंतर माझा पाठलाग ज्यांनी केला फोनच्या द्वारे ते आमचे संतोष भैया. संतोष वडिलांचं नाव आहे फकीरा, बरोबर आहे का? सानप. सकाळपासून खूप सेवा दिली, त्यांच्या घरी सकाळपासून उपस्थित होतो. खूप छान सेवा त्यांच्याकडून मिळाली. फक्त गावात जाण्याचा योग आला नाही. निमूनमध्ये फिरून जाणार. भगवान बाबा म्हणायचे, ज्या गावी जाल त्या गावामध्ये एकतरी राऊंड मारा, चक्कर मारा रस्त्याने. तसं मी सुद्धा फिरून जाणार, गाडीतून गेलो तरी फिरून जाणार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य गानकोकिळ कैलाश महाराज मुरकुटे, आदरणीय नवनाथ महाराज गडाख, आदरणीय नवनाथ महाराज गित्ते, शरद महाराज दिघे, आदरणीय हो चपळ पोरगा आहे. लग्न झालंय का? नाही अजून, लय चपळत आहे, झाल्याशिवाय कमी होत नाही. आदरणीय आमचे माऊली महाराज. बर बर बर, तिकडचेच आहेत का? मग होतंय मग तिकडे तिकडे. आदरणीय बाजूला असलेले दिग्विजय महाराज. वा, दिग्विजय, क्या बात है. अतिशय गोड, ज्यांचं नृत्य नुसत्या पावलावर मला रंभा उर्वशी अप्सरा नाचल्यासारखं वाटत होतं कीर्तनात. म्हणजे नृत्य भरपूर पाहिले, पण असं नाही पाहिलं, इतकं मुलायम नाही पाहिलं. ते पाय मला नाही जमलं, मी करून पाहिलं पण ते नाही जमलं. पाय असे लोण्यात फिरल्यासारखे फिरत होते. आणि आमचे भजनानंदी मुरली भाऊ महाराज केंद्रे परळीकर, बाजूला असलेले सर्व संत मायबाप, माझ्या पाठीमागे उभे असलेले सर्व बाल वारकरी. आत्ताच मला वाटतंय तुमच्या इथं नांदूर शिंगोटेवर फार युपीची गाडी उभारलेली होती, 16 टायरची. येताना आम्ही थांबलो, कैलाश महाराज आपल्या समोरच होती, त्याच्यावर 2 वाक्य लिहिली होती. मस्त सुंदर होतं वाक्य, ते लिहून घेतलं मी लगेच. पूत सपूत तो क्यों धन संचय. गोड माणसं आहेत, गोडच कीर्तन करावं लागेल, अति गोड. पूत सपूत तो क्यों धन संचय, आणि खालचं वाक्य होतं पूत कपूत तो क्यों धन संचय, प्रश्नार्थक चिन्ह. पोरग जर असं वारकरी निघालं तर बाकी बापाला कमवायची गरजच नाही. पोरग जर असं निघालं तर बापानं रात्रंदिवस कमवायची आवश्यकता नाही. पूत सपूत निकला तो क्यों धन संचय, का काय कमवायचे. आणि पूत कपूत तो क्यों धन संचय. जर पुत्र कुपुत्र निघाला तर कितीही कमवा, काय उपयोग आहे. फार सुंदर होतं वाक्य. म्हणून हे असे सगळे बालवारकरी, करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, ही सर्व महाराज मंडळी, यांचे गुरुजी, या सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळतो. मानवी जीवनाचा जर विचार केला तर हे जीवन कर्म प्रधान आहे, कर्माचं स्वातंत्र्य आहे. आणि इथं कर्म करून माणसाने जर धर्माप्रमाणे आचरण केलं तर मला वाटतंय पुढच्या 83,99,999 योनी ज्या भोग प्रधान आहेत, त्या भोग प्रधान योनीमध्ये जाऊन त्याला दुःख भोगायची आवश्यकता नाही. हा एवढाच जन्म आहे ज्याच्यात आपल्या कर्माने स्वतःचं हित करून घेता येतं, हित साधता येतं. आणि हित केल्याशिवाय मरूच नये. प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर म्हणायचे,
स्वतःच मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर स्वतःच हित न करता जर एखादा मेला तर त्याला मनुष्य मेला म्हणूच नाही, त्याला पशुच मेला म्हणावं. मग कोण करतं हित या जगतामध्ये? हिताचा जर आपण विचार केला, प्रापंचिक हित करणारे बरेच लोक आहेत, सांसारिक हित करणारे बरेच लोक आहेत, परंतु आध्यात्मिक हिताचा मार्ग सांगणारे या जगतामध्ये फक्त संत आहेत. संतांशिवाय आपल्या हिताचा विचार अन्यत्र नाही, देवाला सुद्धा नाही. देव करतो विचार कोणाचा? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. लक्ष इकडं असू द्या सगळे. फक्त आपल्याचाच विचार करतो तो देव. बर, त्या कल्याणासाठी माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं, देवाकडे जर गेलो तर देव आधी घेतो नंतर देतो. थोडक्यात सांगू, घेतल्याशिवाय जो देतच नाही त्याचं नाव देव आहे. याच्या पलीकडे सांगू, जो आधीच घेतो आणि नंतर देतो त्याचं नाव देव आहे. नंबर 2, जीव. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनच जे देतात त्याला जीव म्हणतात. पुढची अपेक्षा आहे. मी कीर्तन करतोय, पुढची अपेक्षा आहे. ज्या दिवशी संपेल त्या दिवशी संत होईल. तुम्ही मृदंग वाजवताय, पुढची अपेक्षा पुढच्या कार्यक्रमाची म्हणतोय मी. अपेक्षा आहे. अपेक्षेने जो देतो करतो तो जीव आहे. आणि निरपेक्षपणे, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनम, ज्याला कसलीच अपेक्षा नाही तुमच्याकडून काही मिळवण्याची, जे फक्त देतात आणि देतच राहतात, त्यांचं दुकान एवढं मोठं आहे, जे देतात ते कधी संपतही नाही. घातीला दुकान देती आली आशीर्वाद, संत उदार उदार भरले आनंद माझा. संपणार देतात, कल्पांतीही न सरे. कल्पच्या कल्प गेले तरी जे सरत नाही संतांचं दान, असं देणारे या जगामध्ये संत आहेत. बाबा थोडक्यात मग ते कुठं आहेत? कोणाला म्हणायचं संत? मला फार पुढे जायचंय. मला चार वेगवेगळ्या घटकातून आजचं कीर्तन करायचंय. खूप दूर आलोय, खूप दूर म्हणजे रात्री 1 वाजता बसलोय गाडीमध्ये, 9 पर्यंत प्रवास झाला. आणि ह्या मला वाटतंय काय श्रद्धा असेल थोडं असं सर. ही पत्रिका पाहिल्यानंतर विशेष वाटलं मला की काय भगवान बाबा म्हणायचे ना, शेवटचे शब्द होते बाबांचे, लोको माझ्यावर तुम्ही 57 वर्ष एवढं प्रेम केलंय, मला एवढं प्रेम दिलंय आणि तुमच्या जीवावर मी संघर्ष केलाय 57 वर्ष. बाबांचं चरित्र लिहिण्याचा योग आला 5-6 वर्ष. ते म्हणायचे शेवटचं माझं वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही एकमेकाच्या हातात हात घालून चाला तर तुमचं कल्याण आहे, पायात पाय घालून कधीच चालू नका, कोणाचंच चांगलं होणार नाही. जमिनी विका आणि आधी शिक्षण शिका. काल एक फार मोठा नेता म्हणाला बघा, काय त्यांचं नाव, पडळकर, काय भाषण केलं त्या माणसानं. चलत चलत मी लाईव्ह ऐकत होतो, लय भारी भाषण केलं, म्हणजे असं जाणीवपूर्वक केलं. ह्या महाराष्ट्रानं आज शिकायची गरज आहे. काय शिकायची गरज आहे?
तर भगवान बाबांनी जो वंजारी समाजाला संदेश दिला, जमिनी विका पण आधी शिक्षण शिका, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार नाही. आणि एका भगवान बाबांसारख्या संतांचा शब्द या समाजानं पाळला आणि समाजानं हा शब्द पाळून त्याप्रमाणे समाज शिकला, वागला. आज महाराष्ट्रात त्याचा हात त्या समाजाचा कोणीच धरायचा नाही म्हणला. तुम्ही त्यांच्याकडे बघून शिका. ऐका तुम्ही पुन्हा एकदा भाषण, मी बोलतोय तेच शब्द तो नेता बोललाय. कोण आहे मला माहित नाही, मी कधी भेटलो नाही, ओळख नाही, पण मला फार चांगलं वाटलं. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतल्या सगळ्या समाजाने वंजारी समाजाकडे बघून शिका, तर तुमची प्रगती होईल. बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, बघा तो सांगत होता, कुठल्याही क्षेत्रात जा, वारकरी संप्रदायात जा, एकच नंबर. वा, औद्योगिक क्षेत्रामध्ये जा, एकच नंबर. क्लास 1 ऑफिसर पासून प्रत्येक कुठल्याही पदावर एकच नंबर. असं काय आहे याच्या मागे? दुसरं काही नाही, भगवान बाबांनी दिलेला शेवटचा संदेश, तो आम्ही पाळलाय. माझ्या गावात घर किती आहेत महाराजांना माहित आहे. कैलाश महाराज 140 घर आहेत, 420 कर्मचारी आहेत, नोकरदार. ज्यांनी ज्यांनी तो संदेश पाळला त्याचं कल्याण झाले. संत कळत नाहीत. बाबा होते तोपर्यंत कळले नाहीत. फार त्रास झाला, फार मोठा संघर्ष वाट्याला आला. इतका संघर्ष वाट्याला आला की स्वतःचं लिंग स्वतःच्या देहापासून कापून बाजूला फेकावं लागलं. तेव्हा समाजाला कळलं, बाजीराव पाटलांच्या आईला कळलं की हा सामान्य महात्मा नाही. मी संतांबद्दल बोलतोय सुरुवातीपासून. बाजीराव पाटील, भगवान बाबा जर हिमालयाच्या दिशेने गेले आणि हिमालयात गेले तर हे दर्या, डोंगर, दऱ्यामध्ये, दर्या खोऱ्यामध्ये राहणारा हा 18 पगड जातीचा हा गोरगरीब समाज, ऊस तोडणारा समाज, अरे ह्यांचं असंच वाटोळ होईल, वाटोळ. कधी नाही ते कधी, कितीतरी वर्षानंतर, कितीतरी काळानंतर एक मायबाप मिळालाय जनतेला, आणि त्याची छळवणूक झाल्यामुळे तो जर जात असेल तर समाजाचं फार वाटोळ होणार आहे. जोपर्यंत तुम्ही भगवान बाबांना घेऊन परत येत नाहीत इथं, तोपर्यंत मी पाण्याचा घोट, काय जात होती का पात होती? आताच काय झालंय महाराष्ट्राला? जोपर्यंत तुम्ही भगवान बाबाला घेऊन येत नाहीत पाटील, तोपर्यंत मी अन्नाचा कण स्पर्श करणार नाही, पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. तुळशीजवळ बसून राहील 3 दिवस. ती बनूमाय बाजीराव पाटील खरवंडीकराची आई 3 दिवस तुळशीजवळ बसून होती. 3 दिवस मनमाड पर्यंतचा प्रवास करून स्वतःच्या जीप मध्ये बाजीराव पाटलांनी भगवान बाबाला परत आणलं, म्हणून या महाराष्ट्राचं कल्याण झालं. तिचे उपकार कळत नाही महात्मा. किती त्रास दिला, या त्रासानं काही होत नाही. आधी संत तर कळावेत म्हणून बोलालो. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसा जीव मात्रा शेखा खालावती जे. त्यांना संत म्हणावं. कैलाश बाबा शेवटचा पर्याय म्हणून लोकांनी सगळी कथा नाही सांगत बसत, शेवटचा पर्याय केला. अरे हे कोण कुठून आलंय दर्या खोऱ्यातलं, 37 वर्ष गावोगाव फिरलं, महाराष्ट्रात 1 नंबरची दिंडी तयार केली. 5 लोक होते दिंडीत, 5. 1951 ला 24,000 लोकांची दिंडी महाराष्ट्रात 1 नंबरची, नारायणगड ते पंढरपूर. अरे ह्यानं काय केलं हे? ह्याला हटवा, ह्याला उतरा गादीवरून. त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटचा पर्याय असतो लोकांकडे चारित्र्याचं हनन करणे. दुसरा पर्यायच नसतो. लय कलाकार मोठा झाला की त्याच्या मागे भुंगा लावून देतात. कलाकार फार वाजवायला लागला, त्याला कसं खाली खेचायचं. आणि मग रात्रीच्या वेळेला 1951च्या आषाढ वद्य एकादशीच्या दिवशी भजन कीर्तनानंतर बांगड्या, फुटलेल्या बांगड्या आणि मुक्ताबाई मावशीची चोळी बाबांच्या अंथरुणात टाकली. कधी? बाबा रोज सकाळी 4:30 ला उठून गडाच्या खाली जायचे,
पखाल डोहावर जाऊन सकाळी सकाळी सकाळच्या क्रियाविधी पार पाडायचे आणि परत यायचे. सकाळी 4:30ला बाबा खाली गेले. ही टपलेले लोक होते. त्या लोकांनी बाबांच्या अंथरुणामध्ये चोळी आणि बांगड्यात फेकल्या. सगळा समाज जागा केला. एकादशीला गडावर वारी भरायची. सगळा समाज एकत्र केला. हे आतापासून नाही माणसं, हे आतापासून नाही. चांगलं करणाऱ्याच्या मागे हे तेव्हापासूनच आहे. हा संघर्ष आतापासूनचा नाही. तुम्ही म्हणता असाल आत्ताच आमच्या वाट्याला आला, कोणाच्या वाट्याला आला असला तर. आणि बाबावरून खालून वर येता येता आल्याबरोबर एकच गोंधळ उडाला सगळा. आणि जे मोहरके होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, भगवान बुवा तुम्हाला आता या गादीवर बसण्याचा अधिकार नाही. ब्रह्मचार्याची गादी आहे, ही गादी तुम्ही बाटवली. आत्ताच्या आत्ता गादीवरून खाली उतरा, आत्ताच्या आत्ता गबाळ भरा आणि इथून चालते व्हा, नाहीतर आम्ही जगाला ओरडून सांगू भगवान बुवा व्याभिचारी. चक्करच आली महाराज. एवढा मोठा पहिलवानासारखा महात्मा पण जागेवर बसला. लाला आणि नाथा सोबत होते. त्यांनी बाबांच्या चेहऱ्यावर तोंडावर पाणी मारलं, बाबांना उठवलं. बाबांना पहाटेच्या वेळी तारे दिसायला लागले, सूर्य दिसायला लागला, डोळ्यापुढे अंधाऱ्या यायला लागल्या. बाबा म्हणाले गडावरून जाईल, या गडाचा मोह कधी केला नाही, या गडाचा 1 रुपयाचा मोह कधी केला नाही, माझ्या गुरूंचा आदेश पाळला. पण आज तुम्ही माझ्यावर ही वेळ आणली आहे. मारेकरी पाठवले, सहन केले, अनेक वेळा अडवलं, सहन केलं, शिव्या खाल्ल्या, कोर्टात खेचलं, सहन केलं. पण आता मलाही कंटाळा आलाय. मी माझ्या कल्याणासाठी निघून जातोय, पण असा जाणार नाही. कसे जायचे तसं जा, पण जा. बाबा कारभारी नावाचा माणूस सोबतीला होता. खाली उतरले गडाच्या, त्याच्याकडून आडकिता घेतला आणि त्या शिंदाडीच्या बेटाजवळ पखालडोहाच्या बाजूला आता तिथं मोठा तलाव आहे, तिथं गेले आणि तिथं जाऊन परमात्म्याकडे वरच्या दिशेनं पाहिलं, विचार केला आणि म्हणाले 37 वर्ष 1-1 रुपया जमा करून दारोदार फिरून हा एवढा मोठा गड निर्माण केला. त्याचं फळ हे दिलंस का मला ईश्वरा? माझ्या गुरुची आज्ञा म्हणून मी आतापर्यंत सगळं सहन केलं, हेच त्याचं फळ आहे का? काय चुकलं माझं? का त्रास देतायत लोक मला? केवढा मोठा कलंक माझ्यावर लावलाय लोकांनी, पण हा भगवान बुवा असा कलंक घेऊन कुठेही पळून जाणारा नाही. हा कलंक पुसल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तो आडकिता आणि सुपारी घेतली. तोंड रात्रभरच्या जागरणानं कसं तरी होतंय, मळमळतंय, म्हणून ती सुपारी आणि त्या कारभाऱ्याकडून घेऊन त्या शिंदाडाच्या बेटात जाऊन बाबा बसून ईश्वराकडे, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी. का दुःखाचे डोंगर दाखवतोयस? खरंच काय चूक होती? बर काय चूक होती? घरादाराचा संसाराचा त्याग करून, सर्वस्वाचा त्याग करून, अरे परत नाही गेले. एकदा जे आले ते परत घराकडे सुद्धा नाही गेले. मला वाटतंय 32 वर्ष 37 वर्षातले एकदा मध्ये गेले होते गुरुच्या आज्ञे. परत नाही गेलो घराकडे. माझं चुकलं काय देवा? का असं करतोयस? समाज असं मान्य करणार नाही म्हणून आडकिता काढला. तिथंच झटकन एका झटक्यामध्ये उभा राहिले. झटकन उभारल्याबरोबर खिशातला आडकिता बाजूला काढला आणि आडकिता काढल्यानंतर स्वतःलाच भगवान बाबांनी सांगितलं, भगवान तुझा हा कलंक असा पुसला जाणार नाही. ज्या इंद्रियामुळे लोक तुला कलंक लावतायत, ते इंद्रियच तुला जगाच्या समोर वेगळं करावं लागेल. ज्या इंद्रियामुळे तुझ्यावर हे कलंक लावते, इंद्रियच नसेल, अरे कारणच नसेल तर कार्य कसं घडणार आहे? स्वतःच इंद्रिय स्वतःच्या हातानं कापलं, फेकलं. मला वाटतं कडे एका तुळशीच्या पानाने जर देवाची बरोबरी होत असेल, माधव झाला बरोबरीचा, एका तुळशी पत्राने जर देवाची बरोबरी होत असेल, एवढं तुळशी पत्र महान असेल, तर मग आपलं लिंग जिथं कापून बाजूला फेकलं आणि रक्ताच्या धारा लागल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, रक्ताचे थेंब सगळीकडे पसरले त्या जमिनीवर. आग डोंब उसळला वेदनेचा. माय बापू, ते रक्ताचे थेंब जिथं जिथं पडले, आजही त्याची साक्ष देत उभ्या असलेल्या त्या तुळशी तेव्हापासून आत्ताही तशाच उभ्या आहेत. तुळसी उगविल्या
रक्त सांडिले जेथे तुळसी मुगविया धावून आले देव दिले अभय तेजे आरती भगवान बाबा सीता आत्ताही साक्ष द्यायला उभे आहेत, ज्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये परमात्मा आहे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल। येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जावई कुंती आले घर जावई कुंती येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंती आले घर जावई कुंती वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी 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 टाळी वाजवायला सगळ्यांनी। आणि ते भगवान बाबा आपल्यावर उपकार करण्यासाठी इथं आले। सर्वस्व स्वतःच आयुष्य ज्या समाजासाठी त्यांनी दिलं, हेतू दुसरा काय होता? जगाचं कल्याण, प्रत्येक भक्ताचं कल्याण, प्रत्येक भाविकांचं कल्याण। मला तर परवा त्या तिथं कीर्तनवाडीला गेलो होतो, कीर्तनाला गडाच्या जवळ त्या खरवंडीला जाण्याचा योग आला। एक जणाची श्रीमंती पाहिली, मी त्यांना विचारलं, बुवा आपली श्रीमंती फार मोठी आहे। ते म्हणले आम्ही बाजीराव पाटलाच्याच कुळातली। बर, मी म्हणलं हे एवढे महल, एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग कमी दिसत नाही काय तुम्हाला? कृपा आहे तुमच्यावर, ही सगळी भगवान बाबांची कृपा आहे। बर, भगवान बाबांची कृपा? हो। ते म्हणले जिथं बिल्डिंग तयार झाली आहे इथंच बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये भगवान बाबा बसायचे। तुम्हाला सांगू का, ज्या बैठकीत ज्यांच्या बैठकीमध्ये भगवान बाबा बसायचे, त्यांच्या त्या बैठकीच्या ठिकाणी झोपड्या होत्या अगोदर, त्या झोपड्याचे महल झालेत आता। हे मी नाही सांगत, जिथं जाऊन भगवान बाबा बसायचे। कधी कधी दोघांची अशा मोठ्या गावामध्ये भेट व्हायची, कुणाची? वामन भाऊ महाराजांची आणि भगवान बाबांची। ते आवरवाडीचे किसनराव होते भाऊंकडे। ही गोष्ट लक्षात ठेवा माय बापो, ते भाऊला चिडवायचे आणि भाऊला म्हणायचे, भाऊ तुम्ही 2 तास झालं बसलात, तुमच्या पायावर 10 रुपये कुणी ठेवीना, तुमच्या जवळ कुणी माणसं येईनात। बघा ते भगवान भाऊ आता आले 10 मिनिटात, गुडघ्या इतका ढीग लागलाय पैशाचा। वामन भाऊनी म्हणायचे तेव्हा वाक्य, वामन भाऊनी सांगायचं, किसन्या तुला माहित नाही माझं सोड मी वेगळा आहे, ते भग्या लक्ष्मीकांत आहे। तो एखाद्या माळावर चोर असतील, डाकू असतील, त्या डोंगरावर बी जाऊन बसला तर तिथं नंदनवनन, तिथं स्वर्ग तयार होतंय। त्या भगवान बाबाची ख्याती आहे। काय होतं, नुसते चोर राहत होते, फक्त चोर। धुम्यागड, आता जिथं भगवान गड आहे, आता गड म्हटलं की दुसरा गड नाही, आता गड म्हटलं की एकच गड डोळ्यासमोर येतो कोणालाही। ट्रकवर नाव टाकायचं असेल भगवान गड, महाराष्ट्रात कुणालाही विचारलं गडाचं नाव निघाल्याबरोबर भगवानगडच डोक्यात येतो, डोक्यासमोर फ्लॅश पडतो भगवानगडाचा। आणि पुढच्या वर्षी तर तुम्ही भारत देशाला विचारा भगवानगड कसा आहे, तसा गड दुसरा देशामध्ये असणार नाही। एका गाव ऐका दादा,
हे खोटं नका समजू. भाऊ म्हणायचे, भाऊचे हे शब्द होते. आता ऐका, ज्या ज्या गावात भगवान बाबा गेले त्या गावात आता शास्त्रीजी जात आहेत, आदरणीय प्रातस्मरणीय शास्त्रीजी जात आहेत. बाबा, एका गावाने 4,17,00,000 रुपये देणगी द्यावी का गडासाठी? 4,17,00,000. 2-2 कोटीचे आणि 1-1 कोटीचे तर किती गाव आहेत की? आणि 40-50 लाखाचे तर किती? अहो, नवल नाही तर काय, आश्चर्य नाही तर काय? गावाने मिळून एका गावचं मंदिर बांधण्यासाठी 1 कोटी रुपये जमा केले असतील, पण त्याच गावाने भगवान गडासाठी 4 कोटी द्यावेत. हे सोपं आहे का? सोपं नाही. आजही भगवान बाबाचे भक्त श्रीमंतीच्या बाबतीत कधीच कमी. ज्याचा विश्वास भगवान बाबांवर आहे, ज्याचा विश्वास भगवान बाबांच्या पायावर आहे आणि भगवान बाबांची सेवा आहे, आजही तुम्ही अनुभव घेऊन बघा. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, साथ निभाएगा, तेरा साथ निभाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, जय हो. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास जरुरी आहे. विश्वास ठेवून बघा, ठेवून बघा. कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. अरे आपलं सोडून द्या. चकलांबा नावाचं गाव आहे आमच्या बीड जिल्ह्यात, माहित आहे तुम्हाला? तिथं आमची भाऊकी आहे. लिहिताना मी खूप फिरलो महाराष्ट्रात. बाबा जिथं जिथं जायचे भगवान बाबा, 5 वर्षापासून तेच करतोय. आधी संत सांगून पुन्हा आईकडे येणार आहे, लक्षात ठेवा. नाना, निवृत्ती ढाकणे शास्त्रीजी सांगत असतात, कधीतरी सांगत असतात. ती निवृत्ती ढाकणे नावाचे एक पोलीस कॉन्स्टेबल त्या गावातले. माता माऊल्यांनो, खूप गोड आहे आणि ते अजून जिवंत आहेत. म्हणजे ती मुलगी जिवंत आहे. बाबांना नारायणगडावरून उतरल्यानंतर धुम्यागड देण्यात आला. सगळे डाकू जिथं राहत होते, चोरांना लपण्याचं ठिकाण, आज तेच ठिकाण भगवानगड आहे. ऐका. आणि मग बाबांना तिथून हाकललं, बाबांना खाली उतरविलं गेलं. आणि बाबांचा एक भक्त निवृत्ती बीडला पोलीस खात्यात नोकरीचा राजीनामा लिहिला. जीपीएफ मधले पैसे परत आले, उचलले पीएफ मधले. तिकडं थांबलेल्या मंडळींनी उभारण्यापेक्षा बसून ऐकलं तर, आमच्याकडे अशी परंपरा नाही उभारून ऐकायची, नाही बरं का. एक हात जोडून सांगतो, बसायला सावली आहे पण उन्हात उभारतायत, मला वाईट वाटते. आणि अभंग तसा घेतलाय. थोडं बसलात, थोडं बसा, कुठेही बसा, पण बसा, झाडाखाली बसा, उभारू नका. ते तुमचा त्रास मला सहन होत नाही. निवृत्ती ढाकणेंनी आपल्या पीएफ मधले 20,000 रुपये एकत्र केले आणि जिथं एक राहुटी घालून, एक झोपडी घालून भगवान बाबा नवीन त्या धुम्यागडावर राहत होते, आत्ताच्या भगवानगडावर. तिथं निवृत्ती ढाकणे पोहोचले, डोळ्यात अश्रू. बाबा, तुम्हाला तेवढ्या मोठ्या गडावरून काढून दिलं लोकांनी, फार वाईट वाटतंय, पण स्वाभिमान आहे तुमचा. निवृत्ती ढाकणे बोलतोय, तुमचा स्वाभिमान आहे मला.
मी नोकरी सोडून आलोय, मी गावोगाव तुमच्या सोबत फिरणार आहे, रात्रंदिवस फिरणार आहे, घरोघर फिरणार आहे आणि हा गड उभा करून देणार आहे बाबा. हे मी 20,000 आणले त्या काळात. 1956-57, 58ला तर भगवानगड उभा राहिला. मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. तेव्हा सांगितलं, निवृत्ती घाई करू नकोस, एक एक दगड माझा, एक एक ऊसतोड कामगार मला इथं पुरवतोय, शेतात कष्ट करणारे मजूर मला इथं आणून एक एक दगड देतायत हा गड उभा करण्यासाठी. हा गड सगळ्यांचा असला पाहिजे, 18 पगड जातींचा असला पाहिजे. तुझे 20,000 रुपये मला नको आहेत. जेव्हा मला गरज पडेल, खरीच गरज पडेल, तेव्हा मी तुला हाक मारीन, तुला हाक देईल त्या दिवशी घेऊन ये, तोपर्यंत तसेच ठेव. परत गेला आणि परत जाताना एक सांगितलं भगवान बाबांनी. 2 महिन्यानंतर कार्तिकीची वारी आहे, पंढरपूरमध्ये मला तू एकादशीच्या दिवशी येऊन भेट, तुझी मी वाट पाहिन. आणि आता नोकरी सोडण्याच्या दिलेला राजीनामा परत घे आणि नोकरीवर रुजू हो पुन्हा, ही माझी आज्ञा आहे, आणि वारीला ये. बाबा वारी जवळ आली. 4-2 दिवसावर वारी आली आणि तेवढ्यामध्ये घडलं असं, निवृत्ती ढाकणीची एकुलती एक मुलगी आजारी पडली, कावीळ झाला, पोटात उतरला आणि डॉक्टरांनी, बीडच्या डॉक्टरांनी सांगितलं की आता आमच्या जवळचा विलाज संपला, 1-2 दिवसामध्ये ही मुलगी शेवटचा श्वास घेईल, घरी घेऊन जा, सगळ्यांना पाहू द्या, भेटू द्या. विलाज संपला आणि आणून घरी मुलीला घरी टाकलं. 9मीच्या दिवशी सगळे रडतायत, पाहुणे रावळे सगळे एकत्र झालेले आहेत. आनंद महाराज, एकुलती एक मुलगी, अतिशय सुंदर छोटी मुलगी, फक्त 6 वर्षाची. दशमीचा दिवस आला. काही गावातले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले, बसने पंढरीला जाण्यासाठी निघाले. निवृत्तीला आठवलं, बसलेला होता दारामध्ये, त्या निवृत्ती ढाकणीला आठवलं, बाबांनी मला सांगितलंय कार्तिकीच्या वारीमध्ये एकादशीच्या दिवशी येऊन भेट. बाबा माझे गुरु आहेत, गुरूंचा शब्द आहे. तेवढे मोठे डॉक्टर वाचवू शकले नाहीत माझ्या पोरीला, मी काय करू शकतो? रडण्यापलीकडे माझ्या हातात काय आहे? पण गुरुची आज्ञा मोडू नये, मला गेलं पाहिजे. त्याच अवस्थेमध्ये त्या मुलीला टाकलं, कोणालाही न सांगता बस पकडली आणि पंढरीच्या दिशेनं संध्याकाळी निघाला. पहाटे पहाटे सकाळी पंढरपूरमध्ये क्षेत्रामध्ये जाऊन चंद्रभागा माऊलीचं स्नान करून बाबांकडे जाण्यासाठी त्या मठाच्या दारामध्ये येऊन निवृत्ती ढाकणे उभा राहिला. अंग थरथरत होतं, कालपासून काही खाल्लेलं नव्हतं, आज एकादशीचा दिवस होता. मधूनच पाहिलं बाबांनी, बाहेर थांबलेला निवृत्ती सेवकाला पाठवून बोलवलं. निवृत्ती, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एवढी मोठी काळजी, एवढं मोठं ताण, एवढा मोठा तणाव त्याच्या चेहऱ्यावर बाबांना दिसला. संत काय ओळखत नाहीत? भूत भविष्य वर्तमान ओळखणारे संत. माता माऊल्यांनो, आत बोलून घेतलं. फार करून प्रसंग आहे. बाबाने हात फिरवला, सांगितलं आलास? हो, माझी आज्ञा पाळलीच गडे, तुझ्या लक्षात आहे. पण चेहरा वर नाही झाला त्याचा, निवृत्तीचा. त्या लेकीची तिकडं अशी अवस्था, आणि त्यातून गुरुची आज्ञा पाळायला आलेला निवृत्ती फक्त पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, निवृत्ती कशाची काळजी करायलास? एवढी काय टेन्शन आहे तुला? अरे तू पंढरीच्या वारीत आहेस, 4 घास फराळ कर, फराळ करून घे, माझी आज्ञा आहे तुला, आणि हसत हसत गावाकडे जा. गेल्याबरोबर एसटीतून उतरलास की तुझी पोरगी रस्त्यालाच तुला मिठी मारील. का चिंता करतोयस? कशाची चिंता आहे तुला? काय शब्द आहे, तयाचे बिसाट शब्द. सुखे म्हणो येती वेद, सदेह सचिदानंद कान हो. मनुष्याचं किती कल्याण करावं, सांसारिकही कल्याणातून पारमार्थिक कल्याण करणारे हे साधू. आणि खरंच निवृत्ती संध्याकाळी फिरला परत,
आणि परत येऊन सकाळी सकाळी बसला उतरला. गावातून बस स्टँडवरून घराकडे जातोय. गल्लीत गेल्याबरोबर ती छोटी मुलगी धावतच आली तिकडून आणि बापाच्या कमरेला मिठी मारली. पप्पा कुठे गेला होता? ती मुलगी अजून जिवंत आहे, परळीमध्ये आहे. मग त्या पोरीनं आता सांगितलं बापाला, आपल्या बापाला आता सांगितलं 2004 ला, बाबा तुम्ही भगवान बाबांना 20,000 रुपये देतो म्हणला होता तेव्हा, आता 2 लाख द्या. आणि तो निवृत्ती ज्या दिवशी शास्त्रीजी सांगतात ज्या दिवशी मला गरज होती पैशाची 2004 ला, गडासाठी काही सामान खरेदी करायचं होतं, 1 रुपया माझ्याजवळ नव्हता म्हणले. त्या दिवशी 1 पैसा माझ्याजवळ नव्हता. याला म्हणतात भगवान बाबा. आणि त्या दिवशी मी विचार करत होतो रात्रभर, उद्या तर हे साहित्य खरेदी करायचंय. 2004 ची गोष्ट आहे, गादीवर बसल्यानंतर. आणि हे कुठून करू मी? एवढे पैसे 2 लाख त्यावेळी कुठून आणू? अचानक चिंतेत असताना सकाळी सकाळी 2 लाखाची बॅग घेऊन निवृत्ती ढाकणी गडावर गेला आणि शास्त्रीजींच्या हातात दिली. बाबांची इच्छा, जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे निवृत्ती तू आणून दे. ही असते संतांची कृपा. तुम्ही बोललात ना बाबा, एवढा विश्वास असला पाहिजे. मला वाटतं इकडे सामान्य माणसाचं विश्वास ठेवल्यानंतर एवढं हित जे करतात त्यांना संत म्हणतात. धरिती त्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. ते मी एक 4 ओळी बाबांसाठी, म्हणजे तुम्ही जसं आता गायलं तसं. बाबा तुमची कृपा हो अपरंपार, भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. नाम लिया जिसने हो तुम्हारा, नाम लिया जिसने हो तुम्हारा, हो गया भव से पार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. मोहा ज्ञान में फंसे थे सारे, फिरते थे हम मारे मारे. कृपा तुम्हारी हो गई बाबा, कृपा तुम्हारी हो गई बाबा, किया भव से हमें भी पार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. बाबा तुमची कृपा हो अपरंपार. खूप मोठी कृपा आहे, खूप मोठी कृपा आहे बाबा. विश्वास वाटत नसेल म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तुम्ही जीप बघा, ट्रक बघा, कार बघा, सगळ्यात जास्त नावं जर कुणाची असतील गाड्यावर तर भगवान बाबाची. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते. राहिल्या त्या कीर्ती जगामागे, जगामागे राहिल्या त्या कीर्ती जगामागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. जगातला कोणी असो, कुठलाही असो, कुठल्याही जाती पातीचा धर्माचा कोणी असो, दुःखी दिसला रे दिसला. ज्ञानोबा बोलतात, पैपाई काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चैनी. पुढच्याच संकट पाहिल्याबरोबर त्यांना दुःख अनावर होतं आणि स्वतःच पुण्य वापरून, नाही का त्या अमळनेरला शिवबा, ते अमळनेरचा कासार, काय मनोहर कासार, एवढे वैराग्यवान साधू, जवळ माणसं सुद्धा उभारत नव्हते असा स्वभाव होता वामन भाऊंचा, करारी. जवळ जायचं नाही. वामन भाऊच्या जवळ गेलं, अरे बापरे, थर्र व्हायचा, अंगाला काटा यायचा.
जवळ सुद्धा माणसं जात नसे. त्या कारखान्यावर गेली 1972ला दुष्काळ पडला सगळीकडे. सगळ्या लोकांनी गायी आणल्या आणि वामन भाऊंकडे देऊन टाकल्या परिसरातल्या. ह्या भाऊ आमच्या हातानं पाप होऊ नये, हे बघा तुका म्हणे माझे. सगळ्या गायी आणून सोडल्या. चारा नाही, पाणी नाही, कसं करायची ते तुम्ही ठरवा. तिथंच विहीर खोदली होती त्या काळामध्ये. तसल्या डोंगरात पाणी लागलं. बरं लागलं तर लागलं. गेले कारखान्यावर फिरत फिरत. हे ऊसाचे वाडे वगैरे पश्चिम महाराष्ट्रात जरा पाण्याचा आहे, थोडं साठे आहेत, कारखाने चालू होते. गेले त्या सेन्सर कारखान्याजवळ गेले. गेल्याबरोबर ते म्हणला, काय तुमच्या बापानं इथं आणून ठेवलं नाही तुमच्याकडे त्या वाड्याची ट्रक पाठवायला, ऊसाचं वाडं पाठवायला? काय फुकटचं समजलं का? जरा अधिकारी होता मोठा, एमडी, शिकलेला एमडी माणूस. आणि तो बाबांचा ते अवतार बघितला, फेटा वगैरे बघितला, एवढा मोठा गंध बघितला की म्हणला, हे काय काम नाही, धंदा नाही आपले? उठले की निघाले टाळकुटीत. बोलल्याबरोबर हो अजिबात नाही, एक पेंडी सुद्धा मिळणार नाही. भाऊ म्हणले, बरं तुझा कारखाना तसाच बंद पडून बसू दे. भाऊ तिथे आता चरित्र घेतले लिहायला मी. भाऊ तिथे तुझा कारखाना तसाच पेटून बसू दे. अरे भाऊ त्या कारखान्यापासून 1 किलोमीटर बी गेले नाही तर आग लागली की. बरं त्या मशनीत ते जळाल्यात, मधून सगळा धूर निघालाय. इंजिनियर मोठमोठे बोलवले पुण्यावरून, मुंबईवरून इंजिनियर बोलवले. 24 तास झालं, काहीच फरक पडना. झालं काय? तेव्हा तिथल्या त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, मी तिकडचाच आहे, आष्टीकडचा. बाबा येऊन गे, भाऊ येऊन गेले, भाऊनं तुम्हाला शाप दिलाय. त्यांच्या गायीसाठी चारा नसेल तर कारखाना बंद पडून जळून बसू दे म्हणून. आता काय करावं लागेल? सगळे इंजिनियर परेशान. म्हणले काय झालंय काहीच कळायला मार्ग नाही. कसल्याच इंजिनियरला चालू होईना. आणि येऊन पुन्हा भाऊचे पाय धरले. त्या एमडीनं सांगितलं, तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा, पण कारखाना आधी दुरुस्त करून द्या. आणि भाऊ म्हणले, जा, होऊन जाईल दुरुस्त, चल. इकडं ते माणूस तिथं पोहोचेपर्यंत ते दुरुस्त झालं. ते एमडी म्हणला, काय झालं होतं कारखान्याला? झालं होतं. ते म्हणले, काय झालं होतं? आमच्या बापाला मेळ लागला नाही. आणि चालू कसा झाला त्याचाही मेळ लागला नाही. मेळच बसत नाही महाराज. हे संतांचे शब्द आहेत. ते मनोहर कासारात ते म्हणे, भाऊ तुमची भीती वाटती, पण माझी बायको, माझी आई म्हणते की भाऊचे पाय घराला लागावेत आणि 4 घास आपल्या घरी भाऊनं खावेत. भाऊनं टाकलेला शब्द खरा होत होता. शब्द तोंडातून टाकला की खरा व्हायचा. वंजारी वडगाव माहित आहे का? गेलतात ना तुम्ही तिकडं त्या भागात? ते वंजारी वडगावला गेले, उगच काही कारण नाही त्या लोकांना, उगच बसल्या बसल्या लोकांना म्हणले, अरे तुमच्या गावात मिरच्या लय पिकत्यात र. हे गडावर बी भक्त येतेत आणि मग मिरच्या थोड्या 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 घरोघरच्या द्या की. हे 4 माणसं असे हे कष्ट करणारे. ते म्हणले, तुला काय लागलंय मिरच्या द्यायला? इथं किती कष्ट करावे लागतात, किती अंगाची आग होते. अजिबात मिळणार नाही. 4-2 लोक होते मंदिरापुढे. मला नाही तर तुम्हाला बी नाही म्हणले. अजून मिरच्या पिकत नाहीत. खाण्यापुरत्या उगं थोड्या थोड्या पिकत्यात, खाण्यापुरत्या. माय हे सत्य शब्द आहेत. अशा कितीतरी कथा आहेत भाऊंच्या जीवनात. शब्द टाकला की तो खरा व्हायचा. ते मनोहर कासार पाय धरले, म्हणला, भाऊ मला भीती वाटते, माझ्या घरी तुम्ही आलं पाहिजे. गरीबाचं घर आहे, बांगड्या भरणं, कासाराचं घर आहे माझं, या माझ्या घरी. भाऊ म्हणले, आलोच, उद्याच. आता पण प्रश्न पडला त्याला घरी गेल्यानंतर. त्याच्या पोराला झाला होता कुष्ठरोग, त्वचेचा रोग. त्याच्या अंगावर असे फोड यायचे आणि फुटायचे आणि त्याचा वास यायचा, घाण. भाऊ जर आले, हे पोरग माझं जर भाऊच्या समोर आलं जेवताना, हे लेकरू 7-8 वर्षाचं, तर भाऊ जर ताटावरून उठून गेले तर कसं होईल माझं? चिंता पडली. घरच्यांना सांगितलं, ह्या पोराला घ्या, शेजारच्या घरी कोंडून टाका आणि तुम्ही सुद्धा तिकडच थांबा. घरच्या एका माणसाला थांबवलं. संत सांगायलो. भाऊ आले, आष्टीकर गुरुजी आले सोबत. रांगोळी काढलेल्या, पाट टाकलेला, जेवायला बसवलं. ताट स्वतःच तो मनोहर कासार, त्याचं नाव मनोहर कासार स्वतःच वाढायला लागला. भाऊनं इकडं तिकडं बघितलं. त्याला म्हणले, कासार तुला मुलगा होता की रे? संत कसे असतात बघा. काय माझी सेवा करतोयस तू? अरे पण ते पोरग कुठं आहे? तो मुलगा कुठं आहे तुझा एकुलता एक? कासाराच्या डोळ्यातून टप 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 अश्रू आले. म्हणले, भाऊ क्षमा करा, तुमचं जेवण झाल्यानंतर मी बोलवतो मुलाला. नाही नाही म्हणले, मला आत्ताच पाहिजे. भाऊचा शब्द ना म्हणायची कोणाची हिंमत नाही. नावीला जाणं त्या मनोहर कासाराला स्वतःचा मुलगा आणावा लागला. अंग नासलेलं, त्वचा नासलेली. समोर आला. भाऊ म्हणले त्याला, बाळा ये.
माझ्या ताटाजवळ ये. ताटाच्या जवळ बसवलं पोराला, पाठीवरून अंगावरून असा हात फिरविला सगळ्या. म्हणले माझ्या ताटात जेव, 2 घास खा. कासाराच्या डोळ्यातून अश्रू. म्हणले काय हो भाऊ शाप देतील की काय असं वाटत होतं कासाराला. आणि तेवढ्यात भाऊने हात फिरवला. हो आणि त्या पोराला सांगितलं काही काळजी करू नकोस. हात जोडले, वर पाहिलं. भगवान बाबालाही म्हणायचे भाऊ, नेहमी म्हणायचे भग्या अरे तू कमिवलेलं सगळं पुण्य लोकायला देऊन किती जणाला चांगलं करतोस र. आणि त्या दिवशी भाऊनं स्वतःच पुण्य, स्वतःच्या साधनेतलं पुण्य ईश्वरा अर्पण केलं आणि त्या पोराच्या अंगावरून हात फिरवला. तात्काळ त्वचा रोग बरा झाला आणि 8 दिवसात पोरग ठणठणीत झालं. लोक म्हणायला लागले भाऊ हे कसं शक्य आहे. हे शक्य म्हणजे हा चमत्कार नाही. भाऊ म्हणाले हा चमत्कार नाही, माझ्या आयुष्यातलं आणि माझ्या केलेल्या पुण्याईतलं पुण्य मी ईश्वराकडे त्याच्यासाठी समर्पित केलंय म्हणून तो ठकाठक झालाय. याला दुसरं नाही कारण काही. आपलं स्वतःच पुण्य संत जगासाठी देतात आणि जगाचं कल्याण करतात. म्हणून भग्या अरे किती जणाला उठवशील आणि किती जणाचं कल्याण करशील, तुला जगायचे का नाही, माझ्या आधी मरायचंय का, हे भाऊ नेहमी म्हणायचे बाबाला. संत त्याला म्हणतात की जे स्वतःची पुण्याई खर्च करून जगाचं कल्याण करतात. मग आम्हाला ते संत पाहिजे, आम्हाला ते संत कळावेत, आम्हाला त्या संतांची गरज आहे. त्यांच्याशिवाय आमचं हित होणार नाही. हित व्हायचं असेल तर संतांशिवाय नाही. मग आम्हाला ते संत दाखवा. संत कसे असतात, कोण असतात. तुकोबाराय म्हणतात अभंगाचं पहिलं चरण, लेकुराचे हित, 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 साऊंड सिस्टीम वाला काय दादा नाव, रवी भाऊ चौधरी. अरे तुम तो चौधरी हो. शाबाश शाबाश, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. खूप छान, वा, अतिशय गोड. मला वाटतंय ते आपल्या टीव्हीच्या सेटवर सुद्धा इतकं सुंदर नव्हतं. हो, इतकी स्पष्टता नव्हती. खूप छान, वा. मग तुकोबाराय पत्ता सांगतात, दृष्टांत देऊन सांगतात. जसं एखाद्या लेकराची आई माऊली त्या लेकरासाठी त्याचं हित जसं करते, कसं करते. तुमच्या नाशिक पुणे रोडवरच घडलेली घटना आहे. आमच्याकडचा केंद्रे नावाचा ड्रायव्हर आहे, इथं नाशिकला राहतो, उदगीरचा आहे. त्याच्या आईच्या कार्यक्रमाला आलो होतो मी. सिन्नरला राहतो. नाशिकवरून जाणारी कार एका कंटेनरनं उडवली होती. ही गोष्ट 7 वर्षापूर्वीची. कंटेनरनं उडवली होती. काही राहिलं नव्हतं. ती मारुती 800 नावाची कार होती. सहज अभंग घेतला, उदाहरण आठवलं. लेकुराचं हित
कसं करते माऊली. तसं जगाचं हित संत आता सांगितलं भगवान बाबा आणि भाऊ. ऍक्सिडेंट झाल्यानंतर पुढचा भाग कारचा काही राहिला नव्हता. तो ड्रायव्हर पुणे ते नाशिक दररोज चालत होता. त्याचं कंटेनर पाठीमागून आला. रात्रीची 11:30ची वेळ होती आणि तो त्या 11:30च्या वेळेला रात्री त्या कारच्या बाजूला, ऍक्सिडेंट झालेल्या कारच्या बाजूला एक एक मायमाऊली, एक भगिनी असा हात करत होती आलेल्या प्रत्येकाला, वाहनाला. कोणते रात्रीच्या वेळेला तशा घाटामध्ये कोण थांबवतंय? कोणी थांबवत नव्हतं. याच्यासोबत 2 मुलंच होते. ते केंद्रीयन थांबवलं. कुठले तरी ऍक्सिडेंट झालेला आहे, कुणाला तरी गरज असली पाहिजे, चला कुणाचं तरी भलं होईल. थांबला. थांबल्यानंतर ते 2 मुलं गाडीतच होते. हा एकटाच गेला तिथं आणि त्या बाईला विचारलं, बाई ऍक्सिडेंट झाला फार मोठा, कुणाची गाडी आहे, तुम्ही कुठले आहात? माझ्या माता भगिनींनो विचारलं. ती बाई बोलत नव्हती. ती फक्त त्या कारच्या मागच्या काचावर हात मारित होती. असं त्यांनी मला सांगितलेली गोष्ट गावाकडे. महाराज तुमचं आईवरचं कीर्तन ऐकलं होतं, मला हे एक आठवलं बघा, मला तेव्हा कळली आई म्हणाला तो. आणि ते फक्त बाई अशी करत होती. मी म्हणलं काय? तिनं फक्त हात असा करायचा, बोलत काहीच नव्हती. डोळे सुद्धा, पापण्या सुद्धा हलवीत नव्हती. मी त्या काचातून आतमध्ये पाहिलं तर एक 1.5 वर्षाचं लेकरू आत रडत होतं. झटकन काच तोडला, लेकराला घेतलं बाहेर. म्हणलं 2 घोट पाणी पाजवावं. माझ्या गाडीकडे लेकराला घेऊन रोड क्रॉस केला. पाण्याची बॉटल घेतली, पोरांना हाक मारली, पोरे खाली उतरले, हाक मारली, 2 घोट पाणी त्या लेकराला पाजून मागे फिरलो. तेवढ्यात ती बाई तिथं नव्हती. 1 मिनिटात गेली कुठे? मी हाक दिली, बाई ओ बाई, हे लेकरू, बाई. बाई कुठंच नाही. त्या पोरांना बोलवलं, म्हणलं टामी आणा आणि टामी आणून त्या गाडीचा दरवाजा तोडून काढला. जो ड्रायव्हरच्या शीटवर होता, माझ्या अंगाला आजही शहारे येतात त्यांनी सांगता, ड्रायव्हरच्या शीटवर होता. हे नंतर कळलं की तो त्या लेकराचा बाप होता. आणि मग पलीकडच्या साईडनं गेलो आणि ती टामी घालून ते मोडलं दरवाजा आणि काढलं. तर मला बाहेर येऊन जी बाई हात करत होती आणि काचावर वाजवत होती, तीच बाई आत मरून पडलेली होती. कसं शक्य आहे? ती त्या लेकराची आई होती, हे नंतर कळलं. मग याच्यावरून काय समजायचं महाराज? मी म्हणलं काही समजायचं नाही. मेल्यानंतर, स्वतः मेल्यानंतर जर आपलं लेकरू अडचणीत असेल, आपलं बाळ अडचणीत असेल, तर मेल्यानंतर सुद्धा जिचा आत्मा त्या लेकराला वाचवण्यासाठी तळमळतो, तडपडतो, तिलाच आई म्हणतात, तिलाच माऊली म्हणतात. यापेक्षा काय असू शकते? काय असू शकते? विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल याच्यापेक्षा लेकराचं हित काय असावं? ज्यांना भारत सरकारने, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, मी साधं सोपं कीर्तन, माझ्या गुरूंची आज्ञा आहे, मला सगळ्यांच्या हृदयापर्यंत अभंग पोहोचला पाहिजे आणि त्याचं सोपं चिंतन पोहोचलं पाहिजे. मला पांडित्य करायचं नाही, आपल्या समोर नाही करायचं. लक्ष द्या. तिथून सुरुवात आहे पत्रिकेची. पद्मश्री नावाचा पुरस्कार 2017 साली ज्यांना मिळाला, काय त्यांचं नाव बघा, आठवत असलं तर. आता मुंबईला जे रुग्णालयामध्ये जे सर्व्हिस संपली तरी सुद्धा तिथंच असं असं आलं लवकर. कारण माझ्या मावशीचे ते दीर आहेत, म्हणजे चुलत दीर आहेत. माकेगाव माझ्याच तालुक्यामध्ये, लातूर जिल्हा. ऐका सगळे साहेब लोक, कारण बरेच दिवस झालं काही लोकांना आईला भेटून, आईला मिठी मारून बरेच दिवस झाले. बायकोचे फोटो स्टेटसला ठेवून रोज रोज कंटाळलो आपण. नाही अजून नाही, त्यांना सांगायलोय मी, त्यांनी ठेवू नयेत म्हणून सांगतो.
बायकोचे वाढदिवस खूप साजरे करतायत लोक, रोज स्टेटस ठेवतायत. गड्यांनो, जास्त मार्मिक बोलायची आवश्यकताच नाही तुम्हा माणसांना. कधीतरी 50 रुपयाचा एक पुष्पहार घेऊन मरण्याच्या आधी आपल्या आईला खुर्चीवर बसून 50 रुपयाचे पेढे तिच्या मुखात घालून, एक हार घालून, 2 टाळ्या वाजवा आणि एक फोटो काढा, बस. आता एवढा खर्च आहे ना या आईसाठी. सगळ्यांना हे प्रबोधन असेल. जास्त प्रबोधन करण्याची आवश्यकता नाही तुम्हा माणसांना. सगळं कळतंय मोबाईलच्या युगामध्ये, सगळ्यांना सगळं कळतंय. ह्या पोरींना सुद्धा सांगतो, आताच आई जिवंत आहे तोपर्यंत आई कळावी, बाप जिवंत आहे तोपर्यंत बाप कळावा. मी माझ्या 50 कीर्तनाचं सार देऊन जाणार आहे. पुन्हा येणं होतंय का नाही काय माहित. मौत से हर किसी की रिश्तेदारी है, आज तेरी तो कल मेरी भी बारी है. कुणाची बारी नाही, कधी मरणार आहेत काय माहित आहे. वाहनाचा प्रवास आहे दररोज, सांगू नये प्रारब्ध. असो, तात्याराव लहाने, एवढी विनंती माझी मान्य करा. वर हात करता का? कुणाची आई जिवंत आहे का? जिवंत आहे म्हणायची बी लाज वाटायले का? बायकोची भीती वाटायले? नाही ना. त्या बायकांनी पार आया हद्दपार करण्याचा प्रयत्न चालू आहे बायकांचा. तुम्हालाही आया आहेत, तुम्हाला बी माया आहे. हा, दुसऱ्यांना आहे तशी. नका तेवढ्या बाबतीमध्ये आडवं येऊ नका कोणी. हा, आईच्या बाबतीत माझ्या बहिणींनो आडवं येऊ नका. म्हणून आपल्या नवऱ्याला सांगा, बर तुम्हाला 1,500 रुपये पगार किती जणीला येते? चांगला आहे, छान आहे. ऐका बर बर याच्यात एखादी बहीण मला अशी दिसेल का? मी तिला बक्षीस देणार आहे आज आत्ता ताबडतोब, की 1,500 रुपये पगार खात्यावर पडली, 2 महिन्याची 3 महिन्याची 5,000 रुपये खात्यावर साठले आणि ते पैसे उचलले माझ्या बहिणीनं कुठल्या तरी, आणि सासूच्या हाताला धरून, सासूबाई बसा गाडीत, तुम्हाला नाशिकला नेऊन मला सुंदर एक पैठणी घ्यायची आहे, अशी म्हणणारी एखादी बहीण आहे का? टाटा बाय बाय सी यू. असं होऊ शकत नाही. मी काय म्हणतो, कीर्तन 1000 ऐकण्यापेक्षा जिच्या मनामध्ये आलं, चल माझ्या सासूनं एवढे कष्ट केलेत, हो माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या या घरासाठी एवढे कष्ट केलेत. अरे आम्ही जन्मलो तेव्हा त्यांनी कष्टच केले, आम्ही शिकायला होतो तेव्हा त्यांनी कष्टच केले, आम्हाला नोकरी लागली तेव्हा ते कष्टच करतायत, आम्हाला आमचं लग्न झालं तरी ते कष्टच करतायत, लेकरं झाले आम्हाला तरी ते कष्टच करतायत. कधीतरी रिटायर व्हावं मायबापांनी, कधीतरी शासनाच्या नियमाप्रमाणे 60 वर्षाला त्यांना रिटायर करण्याचा प्रयत्न एखाद्या लेकरांनी करावा. आई आहे तोपर्यंत, बाप आहे तोपर्यंत कधीतरी खुर्चीवर त्यांना बसून एवढं करा, 100-200 रुपये खर्च करा. मी नाही म्हणत वो, हे नाथ बाबा सांगायले, जो सांडोनिया माता पिता जाऊ नेने अनिके तीर्था, तयाचेणी तीर्थी पवित्रता मानिती सर्वथा अनिवार. सगळे तीर्थच माय बाप केवळ काशी देणे, न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, जोड लागला. आमचे आनंद महाराज लोहिया मारवाडी माणूस आहे, ते मारवाडी फक्त घणो चोख हो एवढं, पण मारवाडी लय निबर आहे. हा बरोबर आहे का? जोड लागला बॉस तुमच्या दोघाचा. हे उरच उचलू देत नव्हतं कुणाचा, हा असंच होऊ देत नव्हतं, असं दाबीतच होतं. आज बरोबर वाटायला उगं मला जोड लागलाय. पण हे जोड असा कायम राहावं, काय बघायचं काम. वजनदार वाजवी नाही, दोघांचं एकापेक्षा एक. शाबाश. नाथ बाबा म्हणतात,
पंढरीच्या पांडुरंगाला 25 वर्ष जरी तुम्ही त्याचं नामस्मरण करून त्याची वारी करून जर तो तुमच्या समोर उभा राहिला, माग भक्ता काय पाहिजे, तर तुम्ही त्याला म्हणा, मी सांगतो ते म्हणा, देवा मला फार माझ्या आईची आठवण येते रे, माझी आई जाऊन 15-20 वर्ष झाले रे, माझा बाप जाऊन 5 वर्ष झाले रे, असं म्हणा, मला एकदा 2 मिनिट माझ्या आईला आणि पप्पाला बोलायचे, तेवढे माझे आई वडील आणून माझ्या समोर उभे कर रे. पांडुरंग म्हणेल तेवढं सोडून दुसरं बोल रे. एकदा ढगाआड गेलेला सूर्य आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा परत कधीच नाही. सर्व काही मिळे परंतु आई पुन्हा न मिळे, पुन्हा नाही मिळत. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, नाही मिळत. उलट सांगू, तेवढेच 25 वर्ष नको, 5 वर्ष म्हातारपणी तुमची त्यांना फार गरज आहे. त्यांना जेव्हा दिसत नाही, जेव्हा चावत नाही, दात पडून गेलेले असतात, ज्यांना चालता येत नाही, गुडघे दुखतात, उठता येत नाही, त्यावेळी खरी त्यांना स्वतःच्या मुलाची गरज असते. आतापर्यंत नसते. त्यांना चालता येते तोपर्यंत गरज नसते, मुलगा नाही भेटला 2-2 महिने तरी. आता मात्र ते अंतःकरणातून त्याची वाट पाहत असतात, वाट पाहत असतात. काय आहे, ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांना त्यांची कदर नाही, आणि ज्यांचे मायबाप जिवंत नाहीत त्यांना त्यांची तळमळ आहे मायबापाची. भेटावे वाटतात, आणि ज्यांना आहेत त्यांना तुटावे वाटतात. मायबाप आहेत त्यांना तुटावेत, आणि नाहीत त्यांना भेटावेत वाटतात. ही जगाची रीत आहे. बाबा त्याच पांडुरंगाला म्हणान, दादा मायबाप दे, नाही देऊ शकत. आणि तीच 5 वर्ष 2 वर्ष शेवटी जेव्हा ते पडून असतात ना, महाराज गरज नाही हो, इतर वेळी महाराज लोक सांगत असतील आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. जोपर्यंत ते चालत बोलत आहेत, फिरतायत, तोपर्यंत तुम्हाला सेवा करण्याची आवश्यकता नाही. बोलून जातो. ज्या दिवशी ते बाजत पडतील, ज्या दिवशी ते खाटावर पडतील, उठता येणार नाही, त्या दिवशी जवळ बसण्याची फार आवश्यकता आहे. एक सांगू, ज्यानं आपला बाप असा उचलला आणि असाच उचलून डॉक्टरच्या पलंगावर नेऊन ठेवला, त्यावेळी त्याचा बाप त्याच्याकडे असा पाहतो. त्या बापाच्या डोळ्यामध्ये आयुष्यभरात कधी नसलेलं कारुण्य, नसलेली दया त्या लेकराविषयी उत्पन्न होते, आणि लेकराला तो आशीर्वाद देत असतो. वा कमवलं गडे, आयुष्यभर कष्ट केलं होतं, आज ते फिटलं, आजी फिटले माझे कोडे. आईला कधीतरी असंच गुडघ्यात हात घालून पाठीखाली हात देऊन असंच उचला आणि डॉक्टरच्या दवाखान्यात न्या, तिथून उचला आणि जीप मध्ये ठेवा. आई अशा नजरेनं, अशा अंतकरणानं तुमच्याकडे पाहते. त्या दिवशी आईच्या अंतकरणातला आशीर्वाद तुमच्या कुळाला मिळतो, तुमच्या लेकरांना मिळतो. आणि मग देव सुद्धा तुमचं वाटोळं करू शकत नाही. ती आईची सेवा आणि वडिलांची सेवा बघून पंढरीचा पांडुरंग अजून 28 युगापासून उभा आहे, तिथंच उभा आहे, अजून हलण्याची परवानगी नाही. ज्याला वाटतंय की देवच माझ्याकडे यावा, मी देवाकडे जाण्यापेक्षा वारी करण्यापेक्षा देवच माझ्याकडे आला पाहिजे, त्यांनी नाथबाबाची ही ओवी ऐका. नाथबाबा बोलतात, 3 प्रदक्षिणा पृथ्वीशी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 प्रदक्षिणा माता पित्याशी होय ते पुण्य. म्हणून मायबापाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे मायबापाची सेवा करणे, जवळ थांबणे. प्रदक्षिणा घालणे याचा अर्थ आहे जवळ थांबणे. आणि त्या वेळेला थांबणे, तेव्हा आशीर्वाद देतात. कैलास महाराज म्हणतील, त्यांचा आशीर्वाद जर एकदा मिळाला तर देव सुद्धा वाटोळ करू शकत. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार
उनके लाखों है, इस बात को मत भूलना। धरती पे देवों को पूजा, भगवान को लाख मनाया है, तब तेरी सूरत पाई है, दुनिया में तुझको बुलाया है। इन अमृत देने वालों के आँखों में जहर मत घोलना। उपकार उनके लाखों है, इस बात को मत भूलना। उपकार सांगत होतो दादा, झाला माझा वेळ, 7च मिनिट राहिलेत. मला सांगितलेला वेळ 2 तासाचा 7च मिनिटात संपतोय आणि मी थांबतोय. काळजी करू नका. डॉक्टर तात्याराव लहाने. मला दुसऱ्या चरणाकडे जायचे. सोपं सोपं ऐका माझ्या बहिणींनो, ऐका माझ्या मावल्यांनो. डॉक्टर तात्याराव लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय आता, पण ही गोष्ट आहे 25 वर्षापूर्वी, 27 वर्षापूर्वीची. अंबाजोगाई परिसरामध्ये 12 वर्ष सर्व्हिस करणारे डॉक्टर तात्याराव लहाने एके दिवशी अचानक आजारी पडले. पोटामध्ये दोन्ही बाजूला दुखत होतं, उलट्या झाल्या, ताप आला आणि तपासणी केली डॉक्टरना. अंती कळलं की हा आजार इथं बरा होणार नाही, यांना मुंबईला पाठवलं पाहिजे. मुंबईला पाठवलं. मोठ्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि अंती सांगण्यात आलं डॉक्टरांचं आयुष्य संपत आलंय. किडनी त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी कोणी देत नव्हतं. या डॉक्टरांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. जास्तीत जास्त 2 महिने हे जगू शकतात. नामाच्या बळावर आता जगणारा एक या देशातला महात्मा आहे आदरणीय प्रेमानंदजी महाराज वृंदावन धाम. 17 वर्षापासून दोन्ही किडन्या नाहीत त्या माणसाला, त्या साधूला. साधूच म्हणेन, देशातलं मला वाटतं सगळ्यात मोठे संत तेच आहेत आता. प्रेमानंदजी महाराज वृंदावन धाम दोन्ही किडन्या नसताना 17 वर्षापासून दोन्ही किडन्या 100% फेल असताना जगतायत. त्यांना विचारलं कशाच्या ताकदीवर? ते म्हणतात हे तुमच्या सगळ्या भाविक भक्तांच्या आणि माझ्या राधा नामाच्या सामर्थ्यावर मी जगतोय. फक्त नामाच्या बळावर 17 वर्ष. केवढं मोठं औषध आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, हे उपाय लाभाचे. ऐका ना. आणि त्यांना तिथं ऍडमिट करण्यात आलं. त्यांनी सांगितलं जर कोणी तुमच्या कुळात खानदानात किडनी देत असेल तर आम्ही कलकत्त्याचे डॉक्टर बोलून तुम्हाला वाचवू शकतो. काही वर्ष, 10 वर्ष 12 वर्ष वाचू शकता तुम्ही. एक जरी किडनी मिळाली तरी. सगळ्यांना बोलवलं गावाकडून. ते ब्लड चेक करावं लागतं म्हणे. ब्लड चेक केलं, बाकीच्यांचं ब्लड जुळलं नाही, आईचं ब्लड जुळलं. डॉक्टरांनी विचारलं माय 55 वर्ष वय, आई तुमच्या पोराला वाचवू शकतो मी काही वर्ष? हो बाबा, जगाला नजर देतय माझं पोरग. आता अडाणी माय, पहिली सुद्धा शिकलेली नाही, माई म्हणायत तिला, सगळे माई म्हणत होते. गेल्या त्या 2-1.5 वर्षापूर्वी गेल्या. त्या म्हणल्या माय लेकरा, मला जसे 2 लेकरं आहेत तसा तू तिसरा माझा, तिसरं लेकरू. हे गावाकडची माणसं काय प्रेम. माझ्या पोराला वाचव बाबा, माझं पोरग लय कामाचं आहे, लोकांना दृष्टी देते, नजर देते. ते म्हणले वाचवू शकतो, पण किडनी तुमची जुळते, तुम्ही त्याला किडनी द्याल का? ती म्हणली माय माझं लेकरू वाचत असेल तर मी किडनी देते की, आत्ता देते, घ्या काढून, आत्ता घ्या. ते म्हणले हो, संध्याकाळी आपण ऑपरेशन करूयात. एका कॉटवर ऑपरेशन थिएटरमध्ये तात्याराव लहाने, तिकडं ऑपरेट करायचं, खोलायचं, इकडं आईची किडनी काढायची आणि तिथं प्लांटेशन करायची. ठरलं. डॉक्टराची टीम जमा झाली आणि त्या माईनं विचारलं, त्या माईला ते भूलतज्ञ आले दादा आणि भुलीचे इंजे, माय तुम्हाला आता 4-5 घंटे काही कळणार नाही, आरामशीर झोपा. ती म्हणली बाप्पा अरे मला माझ्या त्या लेकराला एकदा बघू दे, पाहू दे. ते काय म्हणले इकडंच आहेत. पडदा ओढला, पाहिलं तात्यारावांकडे. माईच्या डोळ्यात अश्रू आले. मग डॉक्टर आले. ते म्हणले माय डॉक्टर येत आहेत, आता तुम्ही निवांत आराम करा. ते कोणते डॉक्टर आहेत बापा? आमच्याकडची भाषा. माझं ऑपरेशन करू लागले, ते कोणते डॉक्टर आहेत दाखव की मला. ते म्हणले यायले, थांबा जरा. आले की मग डॉक्टराशी भेट करून दिली, हातात हात दिला. माई काही काळजी करू नका,
खूप छान ऑपरेशन करतो मी, काळजी करू नका, तुमचा मुलगाही वाचेल, तुम्हालाही काही होणार नाही. ती म्हणली बाप्पा माझं तिसरं पोरग आहेस तू, 2 आहेत की मला, विठ्ठल आणि तात्या, तसं तू तिसरं पोरग आहेस, चांगलं कर बरं बाबा. आणि हे बघ तुला सांगते माय, माझी शपथ आहे तुला, हे बघ माझं काय आता, एक किडनी काढून ती काही चांगली नाही निघाली, किडकी निघाली, काही निघाली वाईट खराब निघाली, माझी दुसरी बी किडनी काढ, मला मरू दे, पण माझं पोरग वाचव बघ, एवढं कर तुझ्या पायात. ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची काय म्हणावं या आईला, चौधरी साहेब काय म्हणावं अशा आईला? मला वाटतं एवढंच म्हणावं जी माझी आई म्हणायची नेहमी भजनात, एवढंच म्हणावं. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळा अथांग सागर, माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर, माऊली देवाहूनही थोर, चिमण्या बाळा घास भरवते, राहून उपास पोटी, जीव लावते जीवही देते, माय माऊली मोठी, पदर पांघरून बाळ खेळते, मांडीवर बिन घोर, माऊली देवाहूनही थोर, 9 महिने 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते, प्रसव वेदना हसत झेलते, जन्मले करा देते, तळहाताचा करीवो पाळना, सुखात राहतो पोर, माऊली देवाहूनही 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 थोर. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म
जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार ना शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे तू गाय तुझ्या या प्रेमाची या प्रेमाची सर कुणाला येणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होतो जन्मताना अमृताहुनी गोड पाजलास पाना अमृताहुनी गोड पाजलास पाना तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची सर कुणाला येणार नाही अनमोल फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही छान म्हणावं तेवढं कमी आहे सगळ्याला तर पाठच आहे दुसरं बाकीचं पाठच आहे सगळं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार वाटेवरती किती असतो आमचा आधार आई मायेचा सागर दिला तिने आधार राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल उपवास ओल मातीतून चालताना उडविले काट्याचे फास आई माझी जीवना आई माझी कोई नहीं रे होती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है आता टोक झालं 25 म्हणू शकतो आम्ही सगळे मिळून 25 मलाच 18 पाठ आहेत बघू पुन्हा कधीतरी अशी आई आहे बघा तिकडे बसलेली एक आई मला वाटतं केवढी मोठी नथ होती मी आईवरच बोलत राहिलो तर बाप राहून जाईल आणि असंही बापाला बाजूलाच ठेवले लोकांनी आई आईच म्हणतात सगळे आई माझी मायेचा सागर मग काय बाप
बाप काहीच नाही का? आता जास्त कथा लांबवीत बसण्यात अर्थ नाही, कथा सांगण्यात. नाना किती शेती आहे? म्हणजे सगळ्याचा समारोप करतो बापानं समारोप करतो. हो मग ते 11 ते 1च होतं कीर्तन. ते टाइम तिथं होता वेगळा, पण 11ला सुरू केलं, 1 वाजता संपणार आहे. झालं. आता किती एकर जमीन आहे? आता एवढे लोक आलेत दादा, आणि मी बी लांबून आलो. मला 1चाच टाइम सांगितला, 1 वाजला म्हणला तुम्ही, मी थांबतो. ओके. वा, 8 एकर. किती मुलं आहेत? हरकत नाही. किती आहेत? 2च आहेत. उद्या तुम्हाला घराच्या बाहेर काढू नये. जगाची रीत आहे, काढू नये. त्याच्यापेक्षा आजच चला माझ्यासोबत. दादा आता जास्त सांगत बसायला वेळ नाही म्हणून थोडक्यात आवरतोय. आजच चला. ह्याच्यापेक्षा भारी कपडे घेतो, गाडीत बसून फिरवतो. आजच अंगठी घालतो, त्या बी त्यांच्या हाताने घालतो. तुमच्याच हाताने अंगठी घाला, हीच काढून त्यांच्या हातात. 2 एकर माझ्या नावावर करा. कोणताच बाप करू शकत नाही. एक काकरीसाठी, एका फुटासाठी, फुटभर शेतीसाठी भावाच्या डोक्यात काट्या घालणारे, एका ताटात जेवलेले भाऊ एकमेकाच्या डोक्यात काट्या घालताना मी पाहिलेत, आणि कोर्टापर्यंत भांडण घेऊन रेटलेले मी पाहिलेत. आपल्या लेकराच्या ताटातलं इतकंही एक काकरी सुद्धा लोकांकडे जाऊ नये ही ज्याची इच्छा असते, तो असतो बाप. आणि एक तसा बाप या कुटुंबातला आपल्यातून गेलाय. 5 वर्षापूर्वी ही प्रेमळ अशी आई आपल्यातून गेली आहे, आणि त्या आईचं आणि त्या बापाचं या सगळ्या परिवारानं आदरणीय रामदास नंदीराम घुगे, चंद्रभागा दामोदर घुगे, रखमाबाई रामदास घुगे, बाळनाथ सोमनाथ घुगे, नवनाथ सोमनाथ घुगे, सुशीला पांडुरंग, मंजुळा वसंत भाबड, अंजना छबुराव सानप, सरला रोहिदास आंधळे, विमल श्यामकांत शेळके, महाळू दामोदर घुगे, देवराम दामोदर घुगे, एकनाथ रामदास घुगे, गोरख रामदास घुगे, प्रकाश लक्ष्मण घुगे, भाऊसाहेब लक्ष्मण घुगे, ठकाजी लक्ष्मण घुगे, सुनंदा बाळनाथ घुगे, सारिका नवनाथ घुगे, सविता विलास बोडके, वैशाली सुनील सांगळे, प्राजक्ता नवनाथ घुगे, सुभाष बाळनाथ घुगे, विजय बाळनाथ घुगे, सत्यम नवनाथ घुगे, कविता सुभाष घुगे, शिल्पा विजय घुगे, माही सुभाष घुगे, राघव सुभाष घुगे, सात्विक विजय घुगे, सानवी विजय घुगे, या अख्खा परिवाराने, या परिवारानं आपल्या आजोबाची, आपल्या आई वडिलांची, आपल्या नात्या गोत्यातल्या सर्व परिवाराने एकत्रित येऊन हा सोहळा, आई वडिलांचा सोहळा खूप सुंदर पार पाडला. त्यासाठी सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि या परिवाराला उदंड आयुष्य लाभावं, या मायबापाची पितृलोकातून यांच्यावर कृपा व्हावी, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि उरा मंदी माया त्याच्या बापाच्या, काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर.